दरम्यान पोलिसांच्या या व्हायरल व्हिडिओवरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय। तर धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाईचं आश्वासन पोलीस महासंचालकांनी दिल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसला तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का? म्हणजे पोलिसांकडे तर पावडर पण मिळायला लागली। हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती, साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी, ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात। परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्याच्याशी चर्चा करावी। हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं। मी या सगळ्या राजकीय पक्षांना असणारी विनंती करतोय की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असणारा सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेन, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं। ड्रग्सचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्सचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुढ्या टाकण्याच्या अनुषंगानं जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील या बैठकीच्या अनुषंगानं आम्हाला शासनाच्या, प्रशासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।